मनोज जरांगेला कोण बोलायला लावतं याचा शोध घेणं गरजेचं. दोष स्क्रिप्ट करून देणाऱ्यांचा आहे, आधी तर असं नव्हतं. जरांगेंच्या बोलण्यात तुतारीचा वास येतो. मी तर म्हणतो जरांगे हा तुतारीचा पहिला आवाज असेल. हे शब्द आहेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचे. लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि त्याआधीच एकमेकांवरती हल्ले सुरू झालेत. मात्र जरांगेंच्या तोंडी तुतारीचा आवाज असेल असं दानवेंच्या म्हणण्याला काही अर्थ आहेत का? प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंना लोकसभा निवडणूक लढण्याचा दिलेला सल्ला याला काही कारण असेल का? आणि जालन्यात दानवेंना जरांगे टक्कर देणार का? जरांगे उभे राहिलेच तर ते निवडून येण्याची शक्यता किती? आणि जरांगेंना कुणाकडून उमेदवारी मिळू शकते या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओत मी देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, माझं नाव कस्तुरी आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सगळ्यात आधी हे बॅनर पहा. पाटील बस झालं उपोषण, आता लढवून मिळवू आरक्षण. बॅनरवर जरांगेंचा फोटो दिसतोय. तर बॅनरच्या वरच्या बाजूला छत्रपती शाहू महाराज, प्रकाश आंबेडकर, बच्चू कडू यांचे फोटो आहेत. बॅनर खाली जुन्या संसद भवनाचा फोटो लावण्यात आलाय आणि खाली लिहिलंय सकल गरजवंत मराठा समाज महाराष्ट्र राज्य. जरांगेंच्या सल्लागार समितीच्या ग्रुपसह अनेक मराठा ग्रुपवर असे अनेक बॅनर फिरत आहेत आणि जरांगेंची हवा लोकसभेच्या रणांगणात वादळ तयार करणार का याचा इशारा देत आहेत. त्यातच जरांगेंना प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक लढवण्याचा दिलेला सल्ला, त्यावरचं सूचक उत्तर हे राजकीय वाटचालीचा इशारा करत आहे. त्यामुळेच प्रश्न तयार होतो, जरांगेंचं जालन्यात किती प्रस्थ आहे? तर ज्या अंतरवाली सराटीतून मराठा आरक्षण आंदोलनाची सुरुवात झाली ते जालन्यातच आहे. जालन्यातून मराठा आंदोलन राज्यभर पोहोचलं आणि जरांगेंनी आपली ताकद थेट मुंबईपर्यंत आणून दाखवली. पण निवडणुकीचा विचार केला तर जालन्यात जमिनीवर थोडी वेगळी परिस्थिती दिसते. मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचं जालन्यात प्रस्थ आहे. मात्र मराठा क्रांती मोर्चाचा तितकासा पाठिंबा जरांगेंना मिळताना दिसत नाही. याशिवाय जालन्यात फक्त मराठाच नाही तर ओबीसी आणि 12 बलुतेदार समाजही मोठ्या प्रमाणात आहेत. या समाजाचाही जरांगेंना पाठिंबा मिळवावा लागेल. जरांगे समाजाला कसं मॅनेज करू शकतात? मनोज जरांगेंनी आधीच आपला राजकीय प्लॅन मराठा समाजाला सांगितलेला दिसतोय. त्यातील काही मुद्द्यांकडे लक्ष दिलं तर पुढील वाटचालीचा अंदाज घेता येऊ शकतो. जरांगे काय काय बोलले ते पहा. निवडणूक प्रचाराच्या गाड्या गावात येऊ द्यायच्या नाहीत आणि आल्या तर त्या जप्त करायच्या. कुठल्याही उमेदवाराचं बॅनर आपल्या गावात लावू द्यायचं नाही. प्रत्येक घराबाहेर पॅम्पलेट लावायचं आणि त्यावर लिहायचं की कुठल्याच पुढाऱ्याने माझ्या दारात यायचं नाही. पुढाऱ्यांचे बोर्ड लागले तर पोलिसांना सांगायचं आणि ते बॅनर काढायला लावायचे. जालन्यात सध्या रावसाहेब दानवे खासदार आहेत. त्यांचं प्रस्थ काय आहे आणि जरांगे उभे राहिलेच तर काय फरक पडू शकतो तेही पाहूया. आतापर्यंतच्या निवडणुकांचा इतिहास पाहिला तर 1989 नंतर इथल्या मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्याच उमेदवारांना निवडून दिले. 1989 मध्ये पुंडलिक दानवे लोकसभेत गेले. 1996 आणि 1998ला उत्तमसिंग पवार विजयी झाले. 1999ला रावसाहेब दानवे पहिल्यांदा खासदार झाले आणि त्यानंतर आजवर सलग 5 वेळा ते खासदार आहेत. 2019ला काँग्रेसच्या विलास औताडेंचा देखील त्यांनी पराभव केला. मात्र आता जरांगेंनी दानवेंविरोधात दंड थोपटलेले दिसतात. भोकरदनमध्ये काही दिवसांपूर्वी मराठा समाजाचे बॅनर फाडण्यात आले होते. त्यात दानवे समर्थकांचा हात असल्याचा आरोप जरांगेंनी केला होता आणि मराठ्यांनी हात काढला तर राजकारणातून घरी बसावं लागेल आणि ऊस तोडावा लागेल असं देखील जरांगे म्हणाले होते. मग आता प्रश्न तयार होतो, जरांगे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेच तर कुठल्या पक्षाकडून लढतील? तर त्याचेही काही संकेत जरांगेंच्या आधीच्या वक्तव्यांमध्ये मिळतात. प्रकाश आंबेडकरांनीच जरांगेंना लोकसभा निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला होता. त्यावर जरांगेंनी प्रकाश आंबेडकरांचा सल्ला टाळता येत नाही असं म्हटलं होतं. समाज जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असं देखील जरांगे म्हणाले होते. त्यानंतर महाविकास आघाडीकडून जरांगेंना जालना लोकसभेची उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता वर्तवली जाते. मवियातील शिवसेना ठाकरे गटाकडून जरांगेंना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. त्याला काही कारणं आहेत. सध्या जालन्याची जागा काँग्रेसकडे आहे. कल्याण काळे, सत्संग मुंडे हे काँग्रेसकडून उत्सुक आहेत. मात्र सध्या या जागेची शिवसेनेकडून मागणी केली जाते. वंचित आघाडी मवियाचा भाग झाली असली
तरी त्यांना अवघ्या 2 जागा मिळतील। त्यातील एक म्हणजे अकोल्याची आणि दुसरी म्हणजे अमरावतीची। ह्या दोन्ही जागा असू शकतात। त्यामुळे वंचितकडून जरांगे उमेदवारी घेण्याची शक्यता खूप कमी आहे। तिसऱ्या बाजूला राष्ट्रवादीकडून जरांगे उभे राहणार नाहीत, कारण जरांगेंच्या आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा होता असा आरोप विरोधकांकडून केला गेला होता। त्यामुळे जरांगेंना सर्वात अनुकूल पक्ष हा शिवसेना ठाकरे गट असू शकतो। मनोज जरांगेंनी आधीच राज्यभरात एका लोकसभेच्या जागेवर 1000 उमेदवार उभे करा, निवडणुका बॅलेटवर आणा असा फॉर्म्युला मांडलाय। त्यातच जरांगे स्वतः जर निवडणुकीत उभे राहिले तर जालन्याची लढाई रंगतदार होऊ शकते, जिथे सलग 5 टर्म निवडून येणारे खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांच्या विरोधात मराठा आरक्षणाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे असू शकतील। तुम्हाला काय वाटतं, जरांगे विरुद्ध दानवे ही लढत होऊ शकते का? आणि ही लढत झालीच तर निकाल काय असेल? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।